नमस्कार मित्र हो. आजचा सामना म्हणजे धम्माल आणि थरार दोन्हीही मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. दोन मोठे संघ आणि सामना असा की फॅन्सना देखील श्वास रोखावा लागेल. पण याआधी आपण मॅच एन्जॉय करू, पाहूया दोन्ही टीम्समध्ये स्ट्रेंथ आणि विकनेस. सुरुवात करूया मुंबई इंडियन्सच्या संघापासून. आता मुंबई इंडियन्स म्हटलं की आपल्यासमोर येतो तो म्हणजे जबरदस्त पॉवर हिटरचा संघ. म्हणून या संघामध्ये पॉवर हिटरची जणू काही फौजच असते. यावेळेही संघामध्ये जबरदस्त पॉवर हिटिंग करणारे फलंदाज आहेत. त्यामध्ये सूर्यकुमार यादव, विल जॅक आणि आता फॉर्ममध्ये असलेला तिलक वर्मा. हे सर्व प्लेयर्स सामन्याचे चित्र कुठल्याही क्षणी बदलू शकतात. गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर आज गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराचा समावेश होण्याची शक्यता आहे, कारण तो संघामध्ये सामील झालेला आहे. जर बुमरा या सामन्यामध्ये सामील झाला तर नक्कीच RCBचा संघ अडचणीत येऊ शकतो. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे बुमराचा फॉर्म. जसप्रीत बुमरा आज जरी चांगली कामगिरी करू शकला तर तो मुंबईसाठी गेम चेंजर देखील ठरू शकतो आणि मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा विजयाच्या रथावर स्वार करू शकतो. यावर्षी मुंबई इंडियन्स संघ हा बऱ्याच काळ चर्चेमध्ये राहिला आहे. त्यांच्यामध्ये प्रामुख्याने मागच्या झालेल्या मॅचमध्ये तिलक वर्माला त्यांच्या कोचने अर्थातच महिला जयवर्धने यांनी मॅच चालू असताना मध्येच रिटायर्ड हर्ट म्हणून परत बोलावून घेतले आणि त्याच्या जागी मिचेल सँटनरला बॅटिंगसाठी पाठवले. या त्याच्या निर्णयावरून बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा होत आहे आणि मुंबई संघाला या निर्णयामुळे पराभव देखील स्वीकारावा लागला होता. काही लोक तर बोलत होते की हार्दिक पांड्याचा हा निर्णय होता, परंतु जयवर्धनेने कबूल केले की हा निर्णय त्याचा होता. त्याबरोबरच अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई इंडियन्स संघामध्ये नवोदित खेळाडू नेत्रदीपक कामगिरी करताना दिसत आहेत. त्यामध्ये विघ्नेश पुतूर आणि अश्विनी कुमार धमाल करत आहेत. यावर्षी मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्टची घरवापसी पुन्हा एकदा झाली आहे आणि आजच्या मॅचमध्ये विराट विरुद्ध बोल्ट ही देखील आपल्याला रंगत पाहायला मिळणार आहे. डेथ ओव्हरचा बॉलिंग किंग बुमराह आजचा सामना खेळेल का हे देखील पाहणं निश्चितच महत्त्वाचं ठरेल. त्यानंतर दुसरी चर्चा रंगली आहे मुंबई इंडियन्सचा संघामध्ये, ती म्हणजे रोहित शर्माला सबस्टिट्यूट फिल्डर म्हणून खेळवत आहेत आणि त्याबरोबरच मागच्या मॅचमध्ये तर त्याला अंतिम 11मध्ये स्थान देखील देण्यात आलं नव्हतं. त्यावर कारण असे सांगितले जात होते की तो सध्या दुखापतीमध्ये आहे. एकीकडे या संघामध्ये 3 कर्णधार आहेत. त्यामध्ये भारतीय एकदिवसीय आणि टेस्ट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि T20चा कर्णधार सूर्यकुमार यादव. तरीसुद्धा हार्दिक पांड्याला या संघाची कॅप्टन्सी देण्यात आलेली आहे. पण हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी अजूनही ट्रायल मोडमध्येच दिसत आहे. टीममध्ये अजून बरोबर समतोल साधला जात नाही असं दिसत आहे. हे तर झाला एकंदरीत मुंबई इंडियन्स संघाचा लेखाजोखा. आपण त्यांच्या विरोधात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाबद्दल थोडंसं जाणून घेऊया आणि बघूया त्यांच्या विकनेस आणि स्ट्रॉंग काय आहेत. हा संघ देखील यावर्षी खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्यामध्ये या संघाने सुरुवातीच्या दोन्ही मॅचेस जिंकत पुन्हा एकदा आपली दावेदारी सिद्ध केली आहे. कदाचित यावर्षी ते ट्रॉफीही जिंकू शकतात असंच दिसतंय. पण तरी देखील शेवटचा सामना त्यांनी गमावलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर देखील या मॅचमध्ये थोडंसं दडपण असणारच आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाचा विचार केला तर या संघाच्या टॉप ऑर्डर्स एकदम फायर पॉवर म्हणून खेळतोय. त्यामध्ये विराट कोहली असेल, फिल सॉल्ट असेल, हे दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. तरी देखील मागच्या मॅचमध्ये सुरुवातीचे फलंदाज बाद झाल्याच्या नंतर त्यांची मागच्या वर्षीच्या टीमची जी कमजोरी होती, मधल्या क्रमातील फलंदाज चांगली कामगिरी करत नव्हते, पण मागच्या सामन्यामध्ये त्यांच्या मध्यम क्रमातील फलंदाज टीम डेव्हिड असेल, रजत पाटीदार असेल, त्याबरोबरच लिव्हिंगस्टन यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांची देखील आता टीम परफेक्टच दिसत आहे. त्यांची बॉलिंग देखील यावर्षी खूप चांगली दिसत आहे. त्यामध्ये यश दयाल आणि भुवनेश्वर कुमार सुरुवातीला चांगली गोलंदाजी करत आहेत. त्यानंतर डेथ ओव्हरमध्ये जोश हेजलवूड देखील जबरदस्त बॉलिंग करत आहे आणि संघाला विजय मिळवून देण्यामध्ये त्याचा देखील खूप मोठा सहभाग आहे. एकंदरीत दोन्ही संघ मजबूत आहेत, पण त्यांचे विकनेस आहेत आणि जो संघ या विकनेसवर मात करून चांगली कामगिरी करेल तोच संघ मॅचचा निकाल ठरवेल. एकीकडे बुमराहची बॉलिंग तर दुसरीकडे विराटची बॅट. कोण वरचं ठरेल? तुम्हाला काय वाटतं? आज कुणाचा विजय होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ॲनालिसिससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक तर जरूर करा. भेटूया पुन्हा क्रिकेटच्या अपडेटसह. धन्यवाद.